La 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 निराकार ह्या मातीला मूर्तिकार जेव्हा भेटे कळेना जगाला तेव्हा कोण कोणा घडविते चित्तने पंखाबळ झेप नव्या आभानाची गोष्ट उमलत्या मनाची गोष्ट उमलत्या मनाची। माझ्या शाळेतल्या जास्तीत जास्त मुलांनी मेरिट मध्ये यायला हवं असा माझा आग्रह आहे। रॅट रेस आहे, जिंकणारा प्रत्येक घोडा हा माझ्या शाळेतलाच असायला हवा असा माझा आग्रह आहे। ज्ञानदानाचं पवित्र काम नाही करायचंय त्यांना, कसं करू मी त्यांच्याकडे काम? तू ओळखतोस ना मला, इट्स जस्ट इम्पॉसिबल। काय चुकलं त्यांचं हे तू बोलतोयस? सांग ना काय चुकलं? कसं आहे ना प्रेरणा, शिक्षण हे पवित्र कार्य वगैरे राहिलेलं नाहीये, आता व्यवसाय झालाय तो, व्यवसाय। एवढ्या मोठ्या संस्थेत नोकरी करतेयस तर मला वाटलं होतं पुढे मागे उपमुख्याध्यापिका होशील। उपमुख्याध्यापिकेला गाडी देतात ना तुमच्या संस्थेत, पण नाही, तुला हे असले डोहाळे लागलेत विद्यार्थी घडवण्याचे। विकास, हे तू बोलतोयस? अरे आपल्यासारख्याने नाही तर कुणी करायचं हे काम? का? लष्करच्या भाकऱ्या भाजायची जबाबदारी परमेश्वरानं तुझ्यावरती दिली आहे। नोकरी करतेस ना, कर इमानदारी। चांगला 5 आकडी पगार आहे तुला। तू एक काम कर, उद्याच्या उद्या तुझा राजीनामा परत घे। विकास, कम ऑन प्रेरणा, अगं जग बदलतंय, मग जगाप्रमाणे आपण बदलायचं नाही? जग नाही बदलत आहे, माणसं बदलतायत जगातली। त्यांची नीतिमत्ता बदलते, तत्व बदलतायत। पण मी माझ्या व्यवसायाशी कधीही प्रतारणा करणार नाही। तू हा प्रेस्टिज इशू का करतेस? अगं एकदा सॉरी म्हणून टाक ना म्हाताऱ्याला, खुश होऊन जाईल तो। आणि कोण तो तुझा तनिष्क आणि कोण जॉन, त्यांची काळजी तू करू नकोस, ते आणि त्यांचं नशीब। विद्यार्थ्यांचं नशीब शिक्षक घडवतो, बाकी कोणी नाही। मग क्लासमध्ये तौबा गर्दी होते विद्यार्थ्यांची। काय भयंकर बोलतोयस तू विकास? नाही ग, मी भयंकर बोलत नाही, सगळे असंच करतात हल्ली। सगळे नाही करत, अजूनही काही चांगले शिक्षक आहेत, मनापासून शिकवणारे, प्रामाणिकपणे आपलं काम करणारे। चॉईस माझा आहे। मी शिक्षणाचा धंदा करणाऱ्यांच्या टोळीत सामील व्हायचं की ज्ञानोपासना करणाऱ्यांच्या वारीत सामील व्हायचं, मला ठरवायचं। मला इन शॉर्ट तुझा निर्णय काय ठरलाय? मी काय ठरवणार आहे गौण आहे, तू काय ठरवलंयस ते महत्वाचं। तू काय ठरवलंयस? मी जो निर्णय घेईन त्यात माझी साथ देशील? नवरा म्हणून माझ्या पाठीशी उभा राहशील? कसं आहे ना प्रेरणा, तुझा निर्णय जर व्यवहारी असेल, शहाणपणाचा असेल, तर मी नक्की तुझ्या पाठीशी। हे कोणी ठरवायचं? निर्णय व्यवहारी आहे, शहाणपणाचा आहे, हे निकष कोणी ठरवायचं विकास? हे तर काळच ठरवेल ना। प्रत्येक मोठ्या माणसाने जेव्हा काळाविरुद्ध निर्णय घेतला
तेव्हा त्याला विरोधाचाच सामना करावा लागला ना. कोण सुटलंय ह्याच्यातनं? गांधीजींनी जेव्हा वकिलीचा सूट उतरवून ठेवला आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये उडी घेतली एक काठी हातात घेऊन, त्यावेळेला पहिल्यांदा त्यांना सुद्धा विरोधच झाला ना. नंतर राहिला ना अख्खा देश त्यांच्या पाठीशी उभा. म्हणून तर तू आणि मी असे स्वतंत्र विचार मांडत एकमेकांसमोर उभे होत ना. कोणी ठरवायचं बरोबर आणि चूक विकास? हे असं पुस्तकी बोलून आयुष्य जगता येत नाही. असं मुळात आयुष्यात जगता येईल. डोक्यात राग घालून गेलाय. वहिनी, दादाचं काही चुकतं असं मला वाटत नाही. हा, म्हणजे तूही चुकीची आहेस असं माझं म्हणणं नाहीये. फक्त तू दादाचा पॉइंट ऑफ व्ह्यू समजून घे इतकंच. आणि माझं म्हणणं, माझा पॉइंट ऑफ व्ह्यू नको समजून घ्यायला. आउटडेटेड झाली आहेत तुझी मतं, तुझे विचार. प्रेरणाताई, मी थोडं बोलू का? मगापासून बरंच ऐकलं तुमचं. मी तुमची मतं समजून घेतली. विकासला तर मी ओळखतोच. विकास एकदम प्रॅक्टिकल आहे आणि तुम्ही इमोशनल. तुमच्या इमोशनला थोडीशी प्रॅक्टिकलची जोड दिलीत ना तर मी समजले नाही. जग आता बिघडलंय हा आदर्शवाद त्यांना टोचतो. तुम्ही ना इव्हेंट्स भरवा. म्हणजे ही तगमग, तळमळ, धडपड सगळं थोतांडे, दिखावा करायचा. अगं वहिनी, जगच असं आहे. पण मला नाही खोटं वागतंय. नाही जमत. शिक्षण म्हणजे पवित्र कार्य. एक्झॅक्टली. आता असं काही नाही. तो फक्त एक व्यवसाय झालाय. क्लासेस आज बक्कळ पैसा कमवण्याचा मार्ग झालाय. आणि शाळा, कॉलेज, विद्यापीठ हे तर अब्जोपती व्हायचे मार्ग. भाऊजी प्लीज, हे पुस्तकात जीवन शोधू नका. पुस्तकांशिवाय मी नाही जगू शकत. मला नाही शक्य. माझी मतं नाही बदलू शकत. पप्पा, कुठं जायचं कळत नव्हतं. अंधाऱ्या गुहेत एकटीनं प्रवेश केल्यागत झालं होतं. मग ठरवलं तुमच्याकडेच यायचं. मला वाट दाखवाल ना? बॅग घ्या तेवढी. आ, काय ग? अरे असं येते येते म्हणता इतके दिवस लावलेत. हा जा पाय धुवून घे. आले. पारिजात कुठे गेला?
पारिजात का तोडून टाकला? तुझी मामी गेली त्या दिवसापासून जो उदास होत गेला तो परत काय उमललंच नाही. पानं गळली, फुलं सुकली, कळ्या परत कधी उमलल्याच नाही. रोज सकाळी फुलांचा गालीच्या अंतरणारा पारिजात पोरका झाला. आई विना वाढणाऱ्या मुलासारखा उदास एकदम. आणि मग वाटलाच नाही तो. काय असतं, मुक्या जीवांची माया असते ना, फार घट्ट असते. खरंय तुमचा अप्पा. मामी गेल्यावर या गावातल्या माणसांनाच कुटुंब मानलं मग मी. आणि मग लक्षात आलं माणसाला सुद्धा झाडासारखं जगता येतं. झाड बघ ना कसं स्वतःची सावली खाली सगळ्यांना घेतं, तसं माणसालाही करता येतं. मामी सुटली, ती गेली, मी एकटा पडलो. न मूल ना बाळ असं म्हणत रडत बसलो असतो ना, झाडासारखाच वटलो असतो. पण मी ठरवलं गावासाठी जगायचं. मग काय, गावात लायब्ररी काढली, मुलांसाठी संस्कार वर्ग काढले. एकटेपणा नाही जाणवलं मग. अप्पा चक्क लायब्ररी? हो, आहे, चिकार पुस्तक आहेत, वाच सावकाश कधीतरी. आंघोळ वगैरे उरकून घ्या आधी. मी चहा करतो जरा. तुम्ही कशाला करताय अप्पा? मी करते ना. काही तास तरी पाहुण्यासारखी वाग ना. आलो. बर. नमस्कार करते मामी. आधारासाठी तुझ्याचकडे धावले होते. आताही दूर करू नकोस. लहानपणासारखंच कुशीत घे. हा माझा राजीनामा. मुख्याध्यापक साहेब, शिक्षण संस्था या गोंडस नावाखाली तुम्ही हे जे दुकान काढलंय, चकचकीत पॉश 4 मजली दुकान, शिक्षण विक्रीचं दुकान, या दुकानात शिक्षणाची विक्रेती म्हणून उभं राहिला, ही प्रेरणा विकास राज्याध्यक्ष नकार देते आपल्याला. सांगा ना, काय चुकलं माझं अप्पा? आणि काय करायला हवं होतं मी? काही चुकलं नाही तुझं. एकदम योग्य केलंस. राजीनामा तोंडावर फेकलंस ते. शिक्षण क्षेत्र म्हणजे चराईची कुर्ण झाली आहेत. पास कुर्ण, दुसरं काय. असं गोष्ट उमलत्या मनाची. आणि कसं आहे, जीवनातली काही क्षेत्र तरी व्यवसाय म्हणून नाही, व्रत म्हणून स्वीकारायला हवीत. पैसा पैसा पैसा, बस. पैशाने ना माणसांची जनावर करून टाकले. तुला माहितीये, ती माझ्याकडे काम करणारी चंद्री, तिची लेक बाळंतपणाला आली होती. पोर रडलेलं. वेळेवर जर बाळंतपण झालं नसतं ना, तर पोर आणि आई दोघांच्याही जीवाला धोका होता. मग डॉक्टर म्हणाला, आधी पैसे टाका,
मग बघू पुढचं पुढे. मी घेतले 4 पोरं बरोबर, गेलो त्याच्याकडे, म्हटलं ऑपरेशन कर निमूटपणे, नाही तर घालतो तुझी समाधी इथंच. अप्पा बरंचसा टॅहा ऐकला, तसे पैसे फेकले त्याच्या तोंडावर, म्हटलं घे. मग म्हणायला लागला डॉक्टरांचा देव करून टाकलाय तुम्ही माणसानी, आम्हाला पण पैसा लागतो जगायला. मी पण म्हटलं लागतो ना. हो पण किती? असं 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 किती पैसा लागतो जगायला सांग मला, किती लागतो? नाही कमवा ना नफा, मी कुठं नाही म्हणतोय. मी तर म्हणतो या देशातल्या प्रत्येक नागरिकाचं इन्कम वाढलंच पाहिजे. प्रचंड पैसा कमवायला हवा प्रत्येकाला, पण मुंड्या पिरगाळून नाही, कसोटी. गरिबीत सुख असतं असला भंपक संदेश मी नाही देत कोणाला. चोऱ्या माऱ्या करून आलेली श्रीमंती नको. सही, तुम्ही एकदम मॉडर्न विचारांचे आहात अप्पा. ओरी, देऊळ कुठलं आणि दुकान कुठलं हे माणसाला कळायलाच. बोर झालं त्या दिवसापासून चंद्रीनं तुला सांगतो रात्रीचा दिवस केला, आम्हाला न सांगता कुणाच्या शेतात राबली, आणि डॉक्टरला मी दिलेले पैसे मला परत केले अगदी व्याजा सकट. क्या बात आहे. त्या अडाणी चंद्रीनं घेतले ते पैसे, घेतले. मी गेलो डॉक्टरांकडे, गेलो तिला घेऊन, म्हटलं बघा बघा हिच्याकडं, याला म्हणता श्रीमंती, मनाची श्रीमंती. ही बाई राब राब राबली, माझे पैसे उसने मागून परत केले तिनं व्याजा सकट. तर पाय धर तिथे, सांगितलं त्याला. एक लक्षात ठेव म्हटलं, तुझ्या या डिग्रीपेक्षा या चंद्रीचा अडाणीपणा जास्त श्रेष्ठ. लाजेनं अर्धमेला झाला मग तो. मग चंद्रीला पण घेतलं फायलावर, म्हटलं तिला, म्हटलं चंद्रे, अरे बापाच्या वयाचा मी तुझा, बापाने दिले असते पैसे तर कर्जावर समजून केले असतेस का परत? काय मग काय म्हणाली? तिला म्हटलं एक काम कर, हे पैसे नातवाच्या नावावर बँकेत ठेव, डॉक्टर बनव त्याला, मोठा डॉक्टर. तुझ्या त्या मुख्याध्यापकाला सांग अशी माणसं असतात जगात, चंद्री सारखी. मेरिट मध्ये येणाऱ्या मुलांपेक्षा चंद्री सारख्या माणसांवर तुझी बुद्धी झिजव प्रेरणा. खरंय तुमचं अप्पा, चंद्री सारखी माणसं खरंच ग्रेट. पण हे समजवायचं कोणी ना, आणि ह्यांची कदर ओळखायची कशी ना. मी खरंच सांगते अप्पा, मला त्या मुख्याध्यापकांच्या वागण्याचं इतकं वाईट नाही वाटत जितकं मला विकासच्या वागण्याचं वाटतं. त्यांनी नाही समजून घेतलं मला, तो माझ्या पाठीशी नाही उभा राहिला. मी आणखी काय करायला हवं? मला तर समजत नाहीये की मी काय करायला. विचार करू नकोस, काही प्रश्न काळावरच सोडायचे असतात. काळ त्यांचं उत्तर देतो. तोपर्यंत उन्हाळ्याच्या सुट्टीला आल्यासारखा आराम कर आणि निवांत राहा. गोष्ट उमलत्या मनाची. गणप्या, 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 बोला राणी सरकार, बोला. पाणी आण लवकर. पाणी कशाला पाहिजे? प्यायला, आंघोळ करायला की दाढी करायला? गणप्या, मूर्खा शाळा आहे ही. तुझं वगनाट्य तमाशा नाही. रात्रभर तमाशात काम करतो आणि सकाळी तेच 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 बडबडतोस. काय रे,
आणि तमाशात काय शाळेतल्या कविता बोलतोस काय? छे ही तर आपण अजिबात चुकत नाही हा. ओ काल रातच्या तमाशाला काय मजा आली म्हणून सांगू. लोकांना इतकं हशिवलं की त्यांच्या पोटात दुखायला लागलं. हा एकदम फुलटू फटाक. हा हे लेटर आलंय एकदम अर्जंट आहे म्हणे. हा हो, तुझी ही नाटकं आहेत ना, इथे चालणार नाही. हा, तमाशात असशील तू सेनापती प्रधान, पण इथे पिऊन आहेस हे लक्षात ठेवायचं. इथे हातात तलवार काढल्यासारखं बोलायचं नाही, नीट वागायचं, कळलं? जा. कोण कोण शिक्षक लवकर आलेत, कोण कोण शिक्षक उशिरा आलेत ते मला कळव. फाईल घेऊन ये जा. म्हणजे अरे उपस्थितीचं रजिस्टर. हा ते कशाला नाही पाहिजे. अहो सगळं पाठ आहे आपलं एकदम फुल टू ढुमटॅक. मग हा हे बघा, साठे मास्तर लेट, शेवडे मास्तर लेट, आणि ते गोंदे मास्तर आज दांडी मारणार आहेत. तुला कोणी सांगितलं हे? त्यांचा रजेचा अर्ज आलाय का? अर्ज बिर्ज नाही आला. अहो त्यांचा 3 नंबरचा जावई आलाय. हा तुम्हाला सांगतो, त्यांचा जावई आला ना की ते दांडीच मारतात. हा कारण त्यांना आवडतात पुरणपोळ्या. मग त्यांची बायको त्यांना पुरणपोळ्या लाटायला बसवते. हा मास्तरांच्या पुरणपोळ्यांना त्यांच्या हातांना काय चव आहे. हा असं पुरणपोळी घेतली आणि अशी टाकली, अशी विरघळते तोंडात. आलं की नाही तोंडाला पाणी आलं की नाही. आज जेवायला बोलवले त्यांनी मला. धन्य आहे तुझी. आणि मला सांगा, शेवडे मास्तर काय येणार नाहीत ते? मी सांगतो. अहो शेवडे मास्तराच्या बायकोनी त्यांना पाठवले रेशनच्या दुकानावर, आणि रेशनच्या दुकानावर ही मोठी रांग. आता त्यांचा नंबर येईपर्यंत तिथंच 12 वाजतील. मग ते घरी येणार, जेवणार, खाणार, पिणार, आणि मग ते शाळेला येणार. आता आम्ही काय करणार? या कार्ट्यांचा अभ्यास काय आम्ही करायचा का? मग सांगा ना. अहो आपण एवढं जीव तोडून शिकवायचं, आणि या मुलींच्या डोक्यात कांदे बटाटे भरले आहेत, त्याचं काय?